मित्रांनो, आजची स्टोरी आपल्याला आपल्या एका नवीन सबस्क्रायबरने पाठवली आहे. नमस्कार, माझं नाव स्वप्नील. जास्त वेळ न घेता माझ्या जिवलग मित्रासोबत घडलेला एक थरारक किस्सा आज मी तुम्हाला स्टोरीच्या माध्यमातून सांगणार आहे. हा अनुभव माझ्या जवळच्या एक खास दोस्ताने घेतला असून त्याचे नाव आहे प्रसाद. ही घटना सुमारे 5 वर्षांपूर्वी त्याच्यासोबत घडली होती. मित्रांनो, प्रसाद आणि त्याचा जवळचा एक मित्र वैभव काही किरकोळ कारणास्तव परगावी गेले होते. त्या गावी प्रसादची एक मैत्रीणसुद्धा राहत होती. खूप दिवसापासून ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्येही नव्हते आणि त्या दोघांचे भेटणेही झाले नव्हते. त्या परगावी जायचं एक मुख्य कारण असंही होतं की प्रसादला तिच्या घरच्यांना भेटायचं होतं. त्या मुलीचं गाव खेडपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असल्याने ते दोघेही मोटरसायकलवर सवार होऊन जाण्यासाठी सज्ज झाले. गावी पोहोचताच ते तिच्या कुटुंबासोबत गप्पा गोष्टी करण्यात रमून गेले. काही वेळ त्यातच निघून गेला. गप्पा टप्पा गोष्टी सगळ्या काही झाल्या आणि आता रात्रीचं जेवण उरकायला बसले. जेवण जेवता जेवता तास कसा निघून गेला हे काही कळलंच नाही. त्यामुळे रात्री बराच उशीर झाला होता. म्हणून त्या मुलींच्या घरच्यांनी आजची रात्र तुम्ही इथेच काढा आणि हवं तर सकाळी लवकर जावा असं सांगून त्यांना तिथं राहण्यासाठी आग्रह केला. तसंही त्या दोघांनी हाच विचार केला की रात्री जाण्यापेक्षा आज आपण इथंच राहूया आणि सकाळी जाऊ. नंतर त्या मुलीच्या घरच्यांनी प्रसाद आणि त्याच्या मित्राला झोपण्यासाठी हंतरून आणि पांघरून दिले. जेव्हा प्रसाद आणि त्याचा मित्र झोपण्यासाठी आपली पाठ खाली जमिनीला टेकवणार तेवढ्यातच प्रसादच्या घरून फोन आला आणि काहीतरी एक छोटी मोठी एमर्जन्सी आहे म्हणून तू तात्काळ निघ असं सांगण्यात आलं. हे ऐकल्यावरती प्रसादने लगेच तिकडून निघण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ते रात्री तिथून निघाले तेव्हा ऑलमोस्ट रात्रीचे 12:30 वाजले होते. निघण्या अगोदर ते मेन रोडवरील एका कॅन्टीनमध्ये मस्तपैकी चटकदार समोसे खाऊन निघायचा विचार केला. तसं त्यांनी समोसे खाल्ले आणि निघाले. तेव्हा वैभवने सांगितले की आज आपण जर इथंच आराम केला असता आणि सकाळी निघाले असते तर बरं झालं असतं. पण प्रसादच्या हट्टी स्वभावापुढे काहीच कोणाचं चालत नव्हतं. गाडी प्रसादच चालवत होता आणि वैभव मागे आपला निवांत मोबाईल चाळत बसला होता. लवकर घरी पोचण्याच्या नादामध्ये त्यांनी मेन रोड सोडून गाडी शॉर्टकटच्या रस्त्याने घेतली. ज्या रस्त्यावरून ते निघाले तो रस्ता अतिशय खराब आणि कच्चा होता. त्यामुळे प्रसाद बाईक एकदम शिस्तीत चालवत होता. तिथून निघाल्यावरती एक 20 किलोमीटर अंतरावरती त्यांना एक पूल लागला. बोगद्यात प्रवेश करतात गाडीचा गिअर अचानकपणे अडकला आणि गाडी बंद पडली. तेव्हा गाडीला स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण गाडी काही स्टार्ट होत नव्हती. मग या दोघांनी गाडी हळूहळू बोगद्याच्या बाहेर आणली आणि एका स्ट्रीट लाईटच्या खाली नेऊन गाडी मेन स्टँडवरती लावली आणि नेमकं काय झालं आहे हे पाहण्यासाठी ते चेक करू लागले. वैभव खाली बसून थोडं इकडे तिकडे हात लावून बघण्याचा प्रयत्न करत होता आणि प्रसाद जवळपास काही मदत मिळते का हे पाहण्यासाठी थोडा फिरत होता. तितक्यात प्रसादची नजर खाली पुलाजवळ असलेल्या रस्त्यावरती गेली. त्या पुलाशेजारी रस्त्यावरती एक बाई रस्त्याच्या मधोमध अगदी गोलगोल फिरताना त्यांना दिसली. त्याला तो नेमका काय प्रकार आहे हे काय कळेना. तेवढ्यात त्याने जे पाहिलं ते वैभवला दाखवण्यासाठी वैभवलाही बोलवून घेतलं आणि आता ते दोघे समोर ते दृश्य बघत होते. नंतर त्यांनी इथे थांबणं योग्य नाही असं म्हणत बाईकजवळ येऊन बाईक स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला. ते प्रयत्न करतच होते तितक्यात तीच बाई अचानक त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली आणि त्यांच्याशी एकदम विचित्र भाषेमध्ये बोलू लागली. त्यांनी जेव्हा त्या बाईकडे पाहिलं तेव्हा त्या दोघांना आश्चर्याचा एकदम जबरदस्त धक्काच बसला. त्या बाईच्या एका हाताचा संपूर्ण हाडाचा सापळा बनला होता आणि तिच्या डोक्यावरची कवटी आणि आतली पांढरे केस अगदी स्पष्ट दिसत होते. तिचे डोळे तर पांढरे झाले होते. तिच्या नाकातोंडातून डोळ्यातून असं रक्ताचा एक प्रवाह वाहत होता आणि त्या बाईचे पाय पण विरुद्ध दिशेला होते. हे दृश्य पाहताच त्या दोघांच्या आता पायाखालची जमीनच सरकली.
गाडीचा विचार न करता त्यांनी लगेच तिथून पळ काढला. बघता बघता ती बाईसुद्धा त्यांच्या दिशेने धावू लागली. ते दोघंही आता जीवांच्या एकदम आकंताने पळत होते. पळता पळता ते एका रानामध्ये शिरले आणि रानामध्ये त्यांना एक लांब पडकी झोपडी दिसली. ती झोपडी दिसताच क्षणी कसलाही विचार न करता अगदी जीवाच्या आकांताने ते दोघे पळत त्या दिशेला गेले आणि मदतीसाठी झोपडीच्या दरवाजावरती जाऊन जोरजोराने दरवाजा आदळू लागले. तितक्यात दरवाजा उघडला आणि पाहिलं तर समोर एक वयस्कर म्हातारा होता. प्रसाद आणि वैभवची ही अवस्था पाहून त्या आजोबांनी लगेच त्या दोघांना आतमध्ये घेतले. तेव्हा त्या दोघांनी आपल्यासोबत घडलेली ती घटना त्यांना सांगितली. हे सर्व ऐकताच त्या आजोबांनी आतमध्ये जाऊन देवाऱ्यात ठेवलेला एक अंगारा आणला आणि त्या दोघांच्या कपाळाला लावला आणि त्यांना म्हणाले, बाळांनो, चिंता नका करू, शांतपणे झोपा. आणि त्यांना चटई देऊन ते देखील झोपायला गेले. थोड्या वेळानंतर हे दोघेही झोपले. काही वेळानंतर सकाळ झाली. मग प्रसाद आणि वैभव आजोबांचे आभार मानले आणि तिथून निघाले. त्यांची बंद पडलेली गाडी अजूनही त्या बोगद्याच्या बाहेर स्ट्रीट लाईटच्या खाली उभी होती. मग सहजच वैभवने त्या गाडीला किक मारून पाहिलं तर गाडी एकाच किकमध्ये स्टार्ट झाली. नंतर लगेचच क्षणाचाही विलंब न करता ते आपल्या घरी जायच्या रस्त्याने निघाले. निघताना त्यांचं लक्ष त्या पुलाकडे गेलं. त्या पुलाजवळ बरीच गर्दी जमली होती आणि त्या गर्दीचा कानोसा घेण्यासाठी त्यांचे पाय परत त्याच दिशेने फिरवले. गर्दी कशामुळे झाली आहे हे पाहण्यासाठी जेव्हा ते तिथे गेले तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांना आश्चर्याचा अजून एक धक्का बसला. कारण हीच ती स्त्री होती जी रात्री पुलाजवळ गोलगोल फिरत होती. मित्रांनो, तुमच्याजवळही असेच काही भुताडकीचे किस्से, अनुभव किंवा स्टोरीज असतील तर आम्हाला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेल करू शकता. धन्यवाद.